स्वतःला नशीबवान समजतो, कारण इथं येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि ते माझ्या नशिबीला आपलं. लोकांनी राज्याभिषेकासाठी यायचं की नाही? नमस्कार मित्रांनो, मी क्षितिश टांकुलापकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण चाललो आहे महाराजांच्या राज्याभिषेकासाठी. कारण माझा खूप वर्षापासून प्लॅन होता तो, म्हणजे जेव्हापासून मला महाराज समजले तेव्हापासून माझा प्लॅन होता की राज्याभिषेकाला एकदा तरी जायचं. पण आज तो योग आला आहे आणि आज आपण निघालो आहे गावातून. माझ्यासोबत कोण कोणी दाखवतं? रामादा, तेजसदा, नकुल, वैष्णव आणि कौशिकदा. आम्ही आता 6 जण चाललो आहे बाईक राईड करत रायगडच्या दिशेने. आणि पुढचा सोहळा कसा होणार आहे ते तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. खूप मजा येते आणि हा सोहळा म्हणजे हा सुवर्ण सोहळा आपल्या डोळ्यात साठवता येणार आहे. म्हणजे एक वेगळंच नशीब असतं तिथे जाणं एक, आणि मला वाटतं ते नशीब आमच्या कपाळी लाभलं आहे. सो चला मजा करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. आणि इथल्या गाड्या बघून मला म्हणजे थोडं भारी वाटतं, कारण एवढे शिवभक्त आलेत, एवढ्या मोठ्या संख्येत शिवभक्त आले ते पाहू शकतो तुम्ही. म्हणजे गाड्या बघूनच तुम्ही विचार करू शकता. आणि हे बघा, फायनली आपण आलेलो आहोत. कौशिकदा, नकुल, वैष्णव, तेजस आणि रामादा. आता गाड्या वगैरे सगळी सेट करतोय. थोडं फ्रेश वगैरे होऊ, पाणी वगैरे पिऊ, नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग रायगडावर जाऊ. कारण यानंतर आपल्याला खायला प्यायला मिळेल का माहिती नाही. कारण वर गेल्यावर आता कार्यक्रम सुरू होणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवायचे आणि ते अनुभवायचे सुद्धा. टी शर्ट्स घेतले, कारण आमचं प्लॅनिंग नव्हतं टी शर्ट्स वगैरे प्रिंट करायचं वगैरे, त्यामुळे ते आम्हाला दिसले आणि ते आम्ही घेतले. तुम्हाला मी नंतर दाखवतो कोणते टी शर्ट्स वगैरे आहेत ते. आणि त्याच्या आधी आम्ही आता आम्ही पुलाव भात घेऊन आलो नाश्त्यासाठी. सगळे हाय करा लवकर आहे. ओके ओके, चलो गायज या जेवायला. बघा काय पुलाव भात आहे आणि थोडंसं पोट भरून घेऊया. यानंतर पुढे काय खायला मिळेल नाही मिळेल माहिती नाही. सो या खायला. मोफत बस सेवा होती आणि तिथून आता आपण आलेलो आहोत मेन पायऱ्यांजवळ. म्हणजे बसने आलो आणि आता म्हणजे थोडंसं 5 मिनिटं चालायचं. त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवतो कुठे आपण. हे बघा, इथून आहेत ना, इथून आपल्याला चालत जायचं आणि पुढे तिथे असं चालत गेल्यावर महादरवाजा आहे. जास्त चालायचं नाही, थोडंसंच आहे. त्यानंतर मग स्वर्गात आपण बसणार आहोत, म्हणजे महाराजांच्या गडावर, श्रीमान रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. सर्वात कठीण पॅच पार केला. आता आपण आलोय नवीन पायवाट आहे ना रायगडाची, तिथे आलोय. म्हणजे बघा पाहू शकता. पण ती पायवाट आता सध्या बंद जाण्यासाठी, आणि जी जुनी पायवाट आहे जिथून महाराज चालायची त्या पायवाटेनेच आपल्याला पुढे जायचं आहे. समोर पाहताय तो आहे टकमक टोक. आणि इथून आता आपल्याला असं फिरत फिरत जायचं. इथून जर गेलो असं लवकर गेलो असं आपण. सो चला असू दे, जिथून महाराज जायचं त्या वाटेने आपण चाललो. मित्रांनो, ट्रेकला आता सुरुवात केली आहे. पण गरमी एवढी जास्त आहे की थोडी एनर्जी ड्रिंक घ्यावीच लागेल. म्हणजे आम्ही लिंबू सरबत घेतो आणि त्यानंतर पुन्हा आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. जय शिवराय, जय शिवराय, धरती भी बोले जय शिवराय. आंधी हो या लाखों दुश्मन कदम न रुके, बढ़ते जाए. जय शिवराय, जय शिवराय, सीने में ज्वाला जग जाए. जो भी सुन ले ये कहानी, खून में बिजली दौड़ जाए. सह्याद्री की ऊंची चोटी, साहस जिसका था पहचान. स्वराज का सपना लेकर निकला वो बनकर तूफान.
मित्रांनो पहिल्यांदा राज्याभिषेकाला येतं आणि गर्दी पाहा तुम्ही, गर्दी बघा किती झाले. त्यात 2 लाईन करून परत जाम होतं. एक पुकार पे वीर उठे थे, गूंज उठा था आसमान. लागलेलं मगाशी खूप भूक, त्यामुळे आधी जेवून घेतलं आणि जेवल्यानंतर थोडं निवांत होण्यासाठी आपला कुठला हिरकणी बुर्जा आहे, हिरकणी बुर्जाच्या तिथे जाऊन बसलेलो. नेट पण खूप छान चालवतो म्हणून पहिले स्टोरी वगैरे टाकले. त्यानंतर थोडं खूप माझे थंडी वगैरे लागायला लागली म्हणून बघा काय केलं ना, जरा गमचे वगैरे डोकं वगैरे पॅक केले आणि आता चाललोय पोवाडा ऐकायला. आणि माझ्या बाजूला पाहतात ते आहे राणी वसा, म्हणजे शिवाजी महाराजांचं राण्यांचं महाल. आणि इथे आहे तो महाराजांचं महाल आणि त्याच्या पुढे सदर. आणि आता आपण सदरेवर जाणार आहोत पोवाडे ऐकण्यासाठी. आणि शिरकाई देवीच्या इथे गोंधळ सुद्धा असतात. सो चला व्हिडिओच्या सोबत राहा, मजा नाही पोवाडा ऐकायला पोवाडा. मित्रांनो मी आता आहे होळीच्या माळावर आणि मगाशी एवढी गर्दी होती की मी इथे येऊ शकतो नाही. पण आता जे होळीच्या माळावर काय कार्यक्रम चालू आहे तुम्हाला बघून शॉक होणार आहात. हा बघा. जय शिवराय मित्रांनो. मी आता आहे रायगडावर आणि आम्ही जेव्हा घरातून निघालो, माझ्या गावातून निघालो, तेव्हा आम्हाला जवळजवळ 3 ते 3.5 तास लागले यायला. आणि तिथून रायगडाच्या पायथ्यापासून आम्हाला गडावर येण्यासाठी जवळजवळ 3 ते 3.5 तास गेले. कारण आज गर्दी खूप होती, मोठ्या प्रमाणात शिवभक्त आलेले होते. आणि आम्ही जशी होळीच्या माळ्यावर आलो आणि आम्हाला यायला म्हणजे थोडा उशीरच झाला, थोडा संध्याकाळी आला. त्यामुळे होळीच्या माळ्यावर एवढी गर्दी होती की आम्हाला समोरचे दिसतच नव्हतं. तरी पण मी मला जेवढं जमलं, मला जेवढं शक्य झालं तेवढं मी कॅच केलंय, ते तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर आपण गेलेलो जेवायला, म्हणजे जेवणाची सुद्धा उत्तम सोय होती. जेवल्यानंतर आपण गेलो राणीवासा वगैरे पाहायला, थोडंफार बसलो. आणि त्यानंतर महाराजांचं स्वराज्याची सदर तिथे गेलो. पोवाडे चालू होते, खूप भारी, म्हणजे खूप छान असा एक्सपिरियन्स होता. खूप म्हणजे सगळेजण मजा करत होते आणि त्या वाईब मध्ये आम्ही सुद्धा मिसळून गेलेलो. आणि तो म्हणजे एक आयुष्यभर काय आपल्या सोबत राहील असा क्षण होता. आणि मला स्वतःला नशीबवान समजतो, कारण इथं येणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि ते माझ्या नशिबीला आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने सगळे तीर्थक्षेत्र करावेत, पण त्यांना सोडून एक तीर्थक्षेत्र करावं, तो म्हणजे रायगड. कारण हा जर रायगड नसता, जर आपले महाराज नसते, तर आपण हे नसतो, आपलं काहीच अस्तित्व नसतं. आणि जसं रायगडावर आलो मी आता आहे
आणि माझ्या मागे तुम्ही दुःख वगैरे पाहू शकता. म्हणजे असं म्हणतो ना की आपण मेल्यानंतर वगैरे स्वर्गात जातो, पण आम्ही जिवंतपणे आता मी स्वर्गात आलो. माझ्या महाराजांच्या, माझ्या राजांच्या गडावर आले, म्हणजे श्रीमान रायगडावर. आणि माझ्या मागेच महाराजांची समाधी आहे, जगदीश्वर मंदिर. आणि इथलं दृश्य अतिशय सुंदर दिसतं. म्हणजे पाहू शकता त्याच्यावरून ढगं जातात, खालून लाइटिंग सोडलेली आहे आणि तो व्ह्यू अतिशय डोळ्यात साठवून ठेवावा असा व्ह्यू आहे. आणि आम्ही आता आलोय, म्हणजे झोपायला जागाच नव्हती, आम्ही प्लॅनिंगच करून नव्हतं आलं की काय करायचं पुढे, काय कसं. आम्ही फक्त बॅगा उचलल्या, सकाळी निघायचं आणि आलो. पण तुम्ही जर येत असाल तर पूर्ण प्लॅनिंग करून या, कारण इथे आल्यावर खूप म्हणजे धावपळ होते, कारण कुठला कार्यक्रम कधी होता तेच कळत नाही. आमचं गोंधळ मिस झाला, पण खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आता आम्ही आहोत म्हणजे रायगडाच्या या टोकाला आलोय, म्हणजे त्या एक टोक तो म्हणजे हिरकणी बुरुज, आणि या साईडचं टोकाचं मला नाव नाही माहिती, जगदीश्वर मंदिराच्या पुढे येतो. त्या टोकाला येऊन आम्ही आता एक आम्हाला जागा मिळाली झोपायला, ते तुम्हाला दाखवत सगळ्यांना दाखव काय करत काय करायचं. तर आता आम्ही म्हणजे जेवलो, पण थोडीफार भूक लागलेली, त्यामुळे आम्ही थोडंफार खाऊ वगैरे घेतलं सोबत. आता जेवूयात, झोपूयात आणि सकाळी येऊयात, कारण सकाळी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. आणि राज्याभिषेक सोहळ्याला खूप मजा येते. गुलाल उधळलं जातं, तलवारी नाचवलं जातं, मिरवलं जातं, म्हणजे आपलं एक शस्त्र आहे. आणि उद्या नगारखानाजवळ जो व्ह्यू बघायला दिसणार आहे, म्हणजे बघायला मिळणार आहे. आणि रायगड कसा सजणार आहे, रायगड कसा सजणार आहे आणि तो डोळ्यात कसं टिपणार आहे, ते तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओच्या सोबत राहा आणि जय शिवराय. सुप्रभात मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5 आणि रात्रीची म्हणजे आमची रात्र एकदम बेकार गेली, कारण तुम्ही सगळं विसरा, पण रायगडावर जर राज्याभिषेकाला येत असाल तर गोदड्या किंवा ब्लँकेट वगैरे काय विसरू नका, कारण बेकार थंडी लागते. आणि आमचं झालं, आता आम्ही झोपलो, तो एक्सपिरियन्स मिळाला. आणि आता आम्ही जातोय राज्याभिषेकाला, कारण ढोल ताशांचा आवाज येतोय आणि पुढे काय कार्यक्रम असणार आहे तो पाहायला मिळणार. श्री वज्रचूडालंकृत राष्ट्रमाता, राजमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो, मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, जलपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, परमपूज्य, श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंदर, स्वराज्य रक्षक, धर्म रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. कार्यक्रम संपायला आला आणि आम्हाला बाबा कोण भेटलं ते बघा, दोघं जण रात्रभर शोधून थकला. दादा वन मॅन शो ने दोघं बोलतेस. कॅन्सल नाही करायची. हा बरोबर आहे. कॅन्सल दोघं तरी यायचा. माझी ट्रिप मग तुम्ही प्लॅनिंग केलं, किती जण होता? 2.
मित्रांनो पहिल्यांदा राज्याभिषेकासाठी रायगडला आलेलो आणि ते मॅनेजमेंट अजिबात नाही. सकाळपासून लाईन थांबवून ठेवली, जवळजवळ 3 ते 3.5 तास झालेत आणि एवढा उन्हामध्ये एवढं थकवा आहे, त्यांच्या चक्कर वगैरे आली. याच्यामध्ये जर महिला वगैरे असतील, लहान मुलं असतील, मोठी माणसं असतील आणि त्यांना जर या गर्दीमध्ये असेल तर त्यांचं काय होईल, त्याला जबाबदार कोण असेल? म्हणजे लोकांनी राज्याभिषेकासाठी यायचं की नाही, कारण हा सुवर्ण सोहळा आपल्याला तेव्हा पाहता आला नाही म्हणून त्यासाठी आपण आता येतो. आणि जर अशी गैरसोय असेल तर काय करू? मित्रांनो फायनली आपण आता गड उतार झालो. पहिल्यांदा आलेलो राज्याभिषेकासाठी आणि माझ्या आधी माझ्या मित्रांचा एक्सपिरियन्स कसा होता ते पाहूयात. दादा कसा होता एक्सपिरियन्स? मस्त होता. शेवटला आमची जिरली. एक्सपिरियन्स मस्त होता. पहिल्यांदा आलो पण शेवटला येताना खूप त्रास झाला, कारण की 8 तास लागले खाली फक्त गड उतरायला. 9 सकाळी 9 संध्याकाळी 5 वाजता आम्ही खाली उतरतो. तुझा कसा होता एक्सपिरियन्स? खूप बेकार, म्हणजे खूप बेकार वाटलं. परत राज्याभिषेकच्या दिवशी येणार नाही. खूप असं गर्दी कधी पण असते. येईल राज्याभिषेक खूप गर्दी दिवशी असते. कधी नाही. काय रामादा तुझं कसं? जिरली. बस आता परत रायगडला नाही येतं. बस बस मित्रांनो झालं जय शिवराय. कालचं म्हणजे कालचे कार्यक्रम एक खूप छान गोष्ट पार गेला पडले. असला. पण एवढी पब्लिक होती ना, जवळजवळ 1.5-2 लाखच्या वरतीच होते, म्हणजे 2 लाखाच्या वरतीच असेल. आणि त्या लोकसंख्येमध्ये आम्ही शिवभक्तांमध्ये आम्ही सुद्धा होतो आणि त्याच्यामध्ये जो कार्यक्रम चालू होता आम्हाला दिसायचंच नाही, कारण एवढं भरलेलं असायचं की आम्ही शेवटला असायचो. म्हणजे गोंधळ पण आमचा मिस झाला. त्यानंतर दांडपट्टा वगैरे फिरवताना सगळे उभे होते, त्याच्या मागे आम्ही होतो. तो पण प्रॉपर कॅच करता आला, तरी पण मी कॅच केला. आणि पालखी सोहळा तो अनुभवला आम्ही, पण त्याच्यामध्ये आम्ही लाईनमध्ये होतो. जवळजवळ आम्ही 5 तास वरती, म्हणजे गडावरच 5 तास लाईनमध्ये होतो आणि त्यानंतर 2 तास खाली उतरायला लागले. म्हणजे खूप बेकार अशी हालत झाली. म्हणजे असं बैल वगैरे सोडलेले असत ना एकदम झुंडमध्ये, तसे आमची हालत झालेली. का एक म्हणजे धक्काबुक्की, चेंगरी वाट लागली पूर्णपणे. आणि यायच्या आधी जो एक्साइटमेंट होती ना, जी एक्साइटमेंट ती आता जाताना नाही, कारण राज्याभिषेक सोहळ्यासाठी मी पहिल्यांदा आलेलो आणि आम्ही म्हणजे सगळे पहिल्यांदा आलेलो. पण हा शेवटचा राज्याभिषेक आमच्यासाठी असेल मे बी, कारण आम्ही तरी स्वतःहून नाही येणार, कारण ही गर्दी. मला वाटतं की शरीर सुद्धा तेवढंच महत्वाचं राज्याभिषेकाला एवढं. आणि जर महाराजांनी बोलवलं तर नक्की येऊ. आता ते महाराजांवर आहे, ते महाराजांनी महाराजांच्या जर मनात असेल तर आम्ही नक्की येऊ. पण खूप छान असा एक्सपिरियन्स होता कालचा. फक्त एवढंच की जरा गैरसोय झाली, मॅनेजमेंटची प्रॉपर मॅनेजमेंट नसल्यामुळे थोडं चेंगरी झाली. आणि त्याच्यामध्येच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर महिला असेल, लहान मुलं असतील आणि म्हणजे वृद्ध माणसं असतील तर त्यांनी काय करावं त्यावेळेस, तर त्यांचा विचार करून ही योजना आखली पाहिजे. आणि पाण्याची सोय पण कमी होती. पाणी शेवट आम्ही पाणी करत खाली उतरलो. पाणी पण संपलेलं. तर काही गोष्टी आहेत बारीक सारीक, ते सगळ्यांना माहितीच आहेत, ते करतील. पण तुम्ही जर येत असाल तर पूर्ण प्लॅनिंग करून या, कारण प्लॅनिंग जर असेल तरच तुम्हाला राज्याभिषेक सोहळा छान म्हणजे अनुभवता येईल. आणि मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा सुवर्ण क्षण अनुभवला पाहिजे, कारण त्या काळी आपण अनुभवता नाही आला, पण ह्या काळी आपल्याला अनुभवता येतं. फक्त एवढंच की आमचा शेवटचा राज्याभिषेक आहे. पण जर महाराजांच्या मनामध्ये असेल तर नक्कीच येऊ. आणि जर ऊन पण त्याच्यामध्ये डबल होतं, त्याच्यामुळे जरा जास्त त्रास झाला, थकवा होता. तर हे बघा सगळे कसं वाटतंय. गाड्या चालव जरा हळू चालवा. तर कारचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाला दुखापत नसेल झाली ती चांगली गोष्ट आहे. पूर्ण वाट लागली आहे. म्हणजे गाडी चालवताना स्वतःवर कंट्रोल हवाय, गाडीवर पण हवं, कारण आपलं जीव सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळं बाकीचं काम. तर आपण जर सही सलामत असो तर बाकीची कामं ही व्यवस्थित पार पडतील. तर नक्की लक्षात घ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मित्रांनो आपल्या ब्लॉग मधून कोणताही म्हणजे विरोध नाही. जे घडलं ते तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं. माझं कोणत्याही म्हणजे कसल्याच बाबतीत विरोध नाही. जे आमच्या बाबतीत जे घडलं ते तुम्हाला शेअर केलं. ब्लॉग कसा होता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो रजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय.